नाना पटोले यांच्या गाडीचा घातपात झाला आहे की अपघात झाला आहे, काय नक्की आहे काँग्रेसची काय मागणी? काल भंडाऱ्यात प्रचार सभा अर्पून त्यांच्या गावी जाताना भिलेवाड्याजवळ काल मागून त्या ठिकाणी एका ट्रक नेऊन खूप अतिशय मोठा जोरदार अपघात त्या ठिकाणी घडला। तो अपघात नसून तो घातपात आहे असा आमचा संशय आहे। त्याचं कारण असं आहे की विरोधकांच्या पायाखालची वाळू या ठिकाणी सरकलेली आहे। कारण नानाभाऊ पटोलेंनी ज्या मोठ्या ताकदीनं त्या विदर्भामध्ये भाजपाची आणि विरोधी पक्षाची पोलखोल करण्याचं काम करतायत, त्यामुळे विरोधक आता खऱ्या अर्थानं धास्तावलेले आहेत। आपण जर बघितलं तर मागच्या काही महिन्यामध्ये सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराने पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला होता। आजची जर परिस्थिती बघता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले हे अतिशय सक्षमपणे पक्षबांधणी करतायत, प्रचार करतायत आणि विरोधकांची केलेल्या चुका हे जनतेसमोर दाखवण्याचं काम करतायत। या ठिकाणी विरोधकांकडून अशा प्रकारचा घातपात झाल्याचा आमचा संशय। त्यामुळे आपल्या चॅनलच्या माध्यमातून राज्याच्या गृह विभागाला एवढीच मागणी करतो की तात्काळ याची गंभीर घटनेची आपण दखल घेऊन तात्काळ याची उच्चस्तरीय चौकशी करून आदरणीय नानाभाऊ पटोले यांना Y+ सिक्युरिटी तात्काळ दिली गेली पाहिजे आणि जे याच्यामध्ये दोषी आढळतील त्यांच्यावर गंभीर असे गुन्हे तात्काळ दाखल झाले पाहिजे।